देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या भूमी ते देशातली पहिली शेतकरी आत्महत्या चिलगावा असा तुमचा प्रवास आहे। नेमकं या ठिकाणी तुमची पदयात्रा काढण्यामागचा हेतू काय? खरं तर हा वसंतराव नाईकांचा जिल्हा आहे, जन्म जिल्हा आहे आणि पंजाबराव देशमुख अमरावतीचे कृषी मंत्री होते पहिले आणि चिंचलगावची ही पहिली आत्महत्येची नोंद सुरू झाली। आता वसंतराव नाईकाच्या काळात आणि पंजाबराव देशमुखांचे जे काही ध्येय धोरणं होते ते ध्येय धोरणं शेतकऱ्याच्या संबंधित होते, शेतकऱ्यासाठी एक एक पाऊल टाकणारे होते आणि त्याच यवतमाळ अमरावतीमध्ये आत्महत्याचा आकडा वाढत चाललेला आहे, प्रचंड ताकदीनं वाढत चाललेला आहे आणि मग त्या जिल्ह्यामधून सुरुवात करावी, जिथं आक्रोश जास्त आहे तिथं आपण खरं तर गेलो पाहिजे। त्या भूमिकेतून आम्ही हे मार्ग निवडला आणि पहिल्या आत्महत्येची नोंद साहेबराव खर्डे पाटलाच्या माध्यमातून त्यांच्याकडून सुरू झाली आणि पहिल्या आत्महत्या होत होत्या पण त्याची नोंदच नव्हती, पण पहिल्यांदा लिहून ठेवल्यामुळं तिथून ते सुरुवात झाली आणि आता त्याच्या नोंदी घेतल्या जातात पण त्याचा काही परिणाम पडत नाही। तुमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या हजारो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला पैसे भेटले नाही, पात्र असून त्याला डावलण्याचा प्रयत्न केलेला, व्यवस्थित त्याच्या हाती पुन्हा मरण देण्याची व्यवस्था आहे। मनसेनं जाहीररित्या तुम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे, आणखी कोणत्या कोणत्या पक्षाकडून तुम्हाला पाठिंबा दिलाय? आता भास्करराव जाधव 14 तारखेला येतो म्हणत होते, उत्तमराव जानकर येतो म्हणत होते आणि रोहित पाटील। तसं उपोषणात सगळ्याच पक्षांना आम्हाला पाठिंबा दिला होता, काँग्रेसनं पण दिला होता, हे आमच्या मागणीचं त्याला समर्थन आहे। नक्कीच आपण बघतोय की बच्चू कडू सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले, अशात ते यवतमाळ जिल्ह्यात दाखल झालेले आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।